मी काल बघितलं. महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाकडून व ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 असा आपण उपक्रम संपन्न करतो आहोत. यातील 14वा दिवस आणि या दिवसाच्या निमित्तानं 2 प्रकारचं या ठिकाणी मी मार्गदर्शन करावं अशा प्रकारची अपेक्षा संयोजकांनी व्यक्त केलेली आहे. कथाकथन आणि पुस्तक परीक्षण. परंतु वेळेचं नियोजन लक्षात घेता अत्यंत थोडक्या वेळेमध्ये मी बोलण्याचा विचार करतोय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर हरिदास राठोड सर. या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं सूत्रसंचालन करत असलेले प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आमचे मित्र डॉक्टर श्रीनिवास पवार सर, उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे सर. या कार्यक्रमाचे संयोजक ग्रंथपाल डॉक्टर सुग्रीव क्षीरसागर सर, सोमनाथ मानेजी. मंचाच्या समोर उपस्थित असलेले आपण सर्वच स्टाफ सेक्रेटरी नागोराव आवडे सर, सर स्टाफ सेक्रेटरी अरुणा इटकापल्ले मॅडम, आयक्यूसी समन्वयक BC राठोड सर, नॅक समन्वयक या ठिकाणी पदमवार सर, माजी प्राचार्य डॉक्टर देवीदास केंद्रे सर आणि उपस्थित विद्यार्थी तथा प्राध्यापक बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज मकर संक्रांतीचा दिवस आहे. सुरुवातीलाच मी मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. याचं भौगोलिक महत्व, भूगोल दिनही आज संपन्न केला जातो आणि याचं भौगोलिक महत्व मला वाटतं उद्या जेवढे सर आणि नाईक सरांनी भूगोल विभागानं या संबंधानं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. उद्याला आपल्याला याचं भौगोलिक मकर संक्रांतीचं महत्व लक्षात येईलच. परंतु सांस्कृतिक दृष्टिकोनातून जर आपण या मकर संक्रांतीकडे पाहिलं तर आपण सगळेजण तीळ आणि गुळ एकमेकांना देतो आणि तिळगुळ द्या किंवा घ्या आणि गोड गोड बोला अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तिळाची स्निग्धता आणि गुळाची गोडी या दोन्हीही गोष्टी आपल्या नात्यामध्ये याव्यात हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मी माझ्या YouTube वरती ज्ञानेश्वर माऊलींच्या एका ओवीवरती बोललोय. माऊलींनी फार सुंदर ओवी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेली आहे, बोलण्याचं महत्व विशद करणारे. माऊली म्हणतात, साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपण कसं बोलावं तर शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. तर आजच्या दिवशी मी चांगलं बोलेन, गोड बोलेन या प्रकारचा आपण सगळ्यांनी संकल्प करावा. यासाठीच आजचा दिवस साजरा करतो आपण. हिंदीमध्ये असं म्हटलंय की शब्द संभलकर बोलिये शब्द को हाथ ना पाओ. शब्द संभलकर बोलिये शब्द को हाथ ना पाओ. एक शब्द दवा करे दूजा करे घाव. आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा आपला अर्धा आजार कमी केव्हा होतो? जेव्हा तो डॉक्टर म्हणतो की नाही तुम्हाला काहीही झालेलं नाही. म्हणजे एक शब्द दवाचं काम करतो, दुवाचं काम करतो आणि एक शब्द आपल्याला अंतःकरणावर घाव करण्याचा देखील काम करतो. आणि म्हणून आपण शब्द हे सांभाळून वापरले पाहिजे. आमच्या उपनिषदेमध्ये याबद्दल फार चांगलं स्लोगन आलेलं आहे, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात असे 2 शब्द आलेले आहेत. माणसानं मी माऊलीच्या ओवीवरती माझ्या युट्यूबवर 1-1.5 तास बोललो या ओवीवर, म्हणजे कसं बोलावं माणसानं. आणि याच्यावर जर मी बोलत गेलो तर बराचसा वेळ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपनिषद म्हणतं की सत्यही बोला, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. सत्यही असावं, खरं बी असावं आणि बरं बी असावं. खरं आहे म्हणून वेदना हृदयाला होतील असं बोलू नये आणि फार गोड बोलून खोटही बोलू नये. मग सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात अशाही पद्धतीनं बोलण्याबद्दल आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला जर मी या शब्दांच्या बद्दल बोलायला गेलो
तर बरंचसं काही याबद्दल मला बोलता येईल. आपल्या देशामध्ये जे दोन महत्वाचे महाकाव्य आहेत त्यातलं पहिलं महाकाव्य आहे रामायण. हे रामायण का निर्माण झालं त्याची अनेक कारण आहेत. त्यातलं एक कारण मला इथं आजच्या दिवशी नमूद करावंसं वाटतं ते हे की सीता आई साहेबांनी लक्ष्मणाला नको तसं बोलल्या म्हणून रामायण घडलं. मी संशयावनी थोर अनिक नाही पाप घोर विनाशाची वाघुर प्राणी यांसी या ओवीवरती बोलताना हे उदाहरण त्या ओवीमध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना रामायण माहिती असेल कारण या देशात रामायण माहीत नसलेला माणूस असणार नाही असं मला वाटतं. की जेव्हा मारीच हा तुम्हाला माहिती आहे की सोन्याचा हरिण होऊन गेला आणि त्यावेळेला मारीचानं मायावी हाक दिली की काय हाक दिली की लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव. आणि ही हाक ऐकल्याबरोबर सीता आई साहेब लक्ष्मणाला म्हणाले की माझ्या पतीवर संकट आले आणि तुम्ही त्यांना सोडवण्यासाठी जा. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं होतं की काहीही संकट आलं तर तू सीतेला एकटीला सोडून येऊ नको. आणि शेवटी सीता आई साहेब जा म्हणतायत. लक्ष्मण आपल्या बंधूचं म्हणणं तोडायचं नाही म्हणून शांत आहे. परंतु त्यावेळेला तुम्ही जर भावार्थ रामायण वाचला असेल तर त्यामध्ये संत एकनाथांनी काही ओव्या लिहिलेल्या आहेत. त्यावेळेला सीता आई साहेब ज्या लक्ष्मणाला जे जे काही बोलल्या आणि त्या बोलल्यामुळेच रामायण घडलं. काय बोलल्या त्या म्हणाल्या की त्यांनी फार वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरलेले आहेत. प्रत्यक्ष श्रीरामाची हाक ते तू मानिसी माईक माझे ठाई तुझा अभिलाष पापी निष्टंक तू एक. सापत्न्याची हेची बुद्धी बंधुसी बंधू छळो निवदी त्याची भोगावी भोग संपत्ती हे दुष्ट बुद्धी तुझ पाशी. अशा मला 25 ओव्या येतात पाठच आहेत. याचा मला फक्त विश्लेषण तुम्हाला सारांश सांगायचं आहे की असे काही शब्द वापरले की मी सुंदर आहे आणि तुझा भाऊ मरावा आणि मी सुंदर सीता तुला पत्नी म्हणून मिळावी एवढ्या स्वार्थासाठी तू कुठं आलायस वनामध्ये आलेला आहेस. तू काही आमच्या सेवेसाठी आलेला नाहीस. नको ते शब्द त्या बोलल्या. आणि तुम्हाला माहिती आहे की शेवटी लक्ष्मणांनी कानात बोटं घातले आणि सांगितलं की माफ करा आई साहेब आता याच्या पुढे तुम्ही बोलू नका माझी चूक झाली जातो मी पण एवढी लक्ष्मण रेषा तरी तुम्ही ओलांडू नका. आणि तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मण तिथून गेले आणि या बोलण्याचा विपरीत परिणाम असा झाला की लगेच रावण आले आणि सीता तिथून गेले आणि रामायण घडलं. कशामुळे हे सगळं झालं तर मला असं वाटतं की बोलण्यात चूक झाली आणि रामायणाचा जन्म झाला. महाभारताबद्दलही मी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. त्यामध्ये महाभारताचं उदाहरण तुम्हाला माहित असेल की द्रौपदी वरच्या मजल्यावर केस सकाळी आंघोळ डोकं धुले केस वाळवत उभी आहे आणि मायावी महाल बनवलेला आहे की बघताच ते पाणी आहे की फरशी आहे लक्षात येत नाही. आणि दुर्योधन तिथून चालत असताना त्याला फरशीचा असं वाटतं आणि तो पाय द्यायला जातो आणि एकदम ते पाणी असतं आणि त्या हौदामध्ये तो पडतो. आणि पडल्याच्या नंतर ती उभी असलेली द्रौपदी त्याच्याकडे कुत्सित बुद्धीने हसते. बरं हसते एवढ्यापर्यंत ठीक होतं पण पुढे ती काय म्हणते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ती म्हणते आंधळ्याचे लेकर आंधळेच आंधळ्याचे लेकर आंधळेच हे शब्द ऐकल्याबरोबर दुर्योधन त्या ठिकाणी शपथ घेतो की ठीक आहे तू माझा अपमान केलास आंधळ्याचे लेकर आंधळे म्हणालीस हे आंधळ्याचं लेकरू कधीतरी तुझा बदला घेईल. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्या वस्त्रहरणाच्या वेळेला त्यांनी ती बदला घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथून महाभारताचा जन्म झाला. म्हणून बोलत असताना आपण कसं बोलावं याचे संस्कार तुम्हाला आमच्यावरती व्हावेत आणि म्हणून आपल्याकडं मकर संक्रांतीचा सण आपण या ठिकाणी साजरा करत असतो. आपण आपले आयुष्य फार कमी आपल्याला मिळालेलं आयुष्य आहे तर या आयुष्यामध्ये जितकं काही आपल्याला गोड बोलता येईल सत्य बोलता येईल चांगलं बोलता येईल ते बोलण्याचा प्रयत्न करावा. हाही एक संकल्प आजच्या दिवशी घेता येतो. दुसरा आजचा दिवस म्हणजे राष्ट्रसंत भगवान बाबांचा पुण्यस्मरण दिन आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंतांची खूप मोठी परंपरा आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराज आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. त्याच परंपरेतले एक संत भगवान बाबा होऊन गेलेले आहेत. भगवान बाबांनी पशुहत्या बंदीचं काम केलं व्यसनमुक्तीचं काम केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल शिक्षणाची मोठी चळवळ त्यांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव घेऊन जगणारे संत म्हणून भगवान बाबांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्याही स्मृतीला मी या निमित्तानं विनम्र अभिवादन या ठिकाणी करणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणून ज्या
संभाजीनगरचा आज आपण उल्लेख करतो त्या विद्यापीठाचा नामविस्तार दिनही आजच्या दिवशीच आहे याची जाणीव मी आजच आपल्याला करून देतो। त्यानंतर मराठा शौर्य दिन म्हणून देखील या ठिकाणी आजच्या दिवसाला महत्त्व आहे। आताच आपण देठे सरांना श्रद्धांजली वाहिली, थोरवे सरांच्या आईला श्रद्धांजली वाहिली। तशीच या मला वाटतं की पानिपतच्या 3ऱ्या लढाईमध्ये जे काही मराठा सैनिक इथं हौतात्म्य पत्करलं त्यांना देखील त्यांचं आठवण करून मी या ठिकाणी आजच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करणार आहे। आणि आता या सगळ्या दिनविशेष बद्दल बोलायला गेलो तर बराचसा वेळ त्याच्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि म्हणून मला दिला गेलेला जो विषय आहे मला एका पुस्तकाच्या वरती बोलायचा आहे आणि हे पुस्तक मी आपल्या समोर मुद्दाम निवडलेलं आहे। आपण या पुस्तकाकडे बघितलं तर या पुस्तकाचं नाव आहे अखत कहाणी सद्गुणांची। कोणत्याही पुस्तकाचं जेव्हा तुम्ही परीक्षण करण्याचं ठरवता तेव्हा पहिल्यांदा तुम्ही त्या पुस्तकाचं शीर्षक बघितलं पाहिजे विद्यार्थ्यांना मला सांगायचं, कारण पुस्तकातला बराचसा आशय त्या पुस्तकाच्या शीर्षकामधनच आपल्या लक्षात येतो। रामायण हे शब्द उच्चारल्याबरोबरच आपल्या लक्षात येतं की या पुस्तकामध्ये रामाच्या संबंधानं काहीतरी असलं पाहिजे। आता मी एक पुस्तक लिहिलंय, आपल्या लायब्ररीमध्ये 5-6 पुस्तकं माझी आहेत, त्यामध्ये एक पुस्तकाचं नाव मी दिलंय बोलू काही थोरांविषयी। आता ते शीर्षक ऐकल्यावर वाचल्याबरोबरच लक्षात येतं की या लेखकाला थोरांच्या विषयी काहीतरी मध्ये बोलायचंय। तसंच हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं नावच आहे अखत कहाणी सद्गुणांची आणि नेमकं हे शीर्षक का दिलं गेलं असावं याबद्दल मी रात्री या लेखकाला कलिमठ सरांकडे फोन नंबर मिळवला। ते तसे तर माझे परम मित्र आहेत मनोज बोरगावकर यांचं हे पुस्तक आहे आणि हे मनोज बोरगावकर हे महिला महाविद्यालयाला राज्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक आहेत। अत्यंत चांगला लेखक आहे ज्यांची तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की परवासर नदिष्ट नावाची कादंबरी आलेली आहे, ज्या कादंबरीनं मराठी साहित्याला खरं तर एक नाविन्यपूर्ण ग्रंथ देण्याचं काम केलंय असं हे मनोज बोरगावकर आहे। आणि बोरगावकरांना रात्री मी बोललो, मनोजींना रात्री बोललो की बाबा हे शीर्षक आपण या पुस्तकाला देण्याच्या पाठीमागचं कारण काय आणि या शीर्षकाचा थोडा अर्थ मला सांगा। तेव्हा त्यांनी सांगितलं अखत हा शब्द मी महात्मा कबीरांकडनं घेतलेला आहे। कबीरांच्या साहित्यामध्ये अखत हा शब्द आलेला आहे। अखत म्हणजे कथन न केलेले, आतापर्यंत न सांगितलेले कहाण्या कथा सद्गुणांच्या संबंधाने ज्या काही कथा असतील कहाण्या असतील ज्या आतापर्यंत सांगितल्या गेलेल्या नाही आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून मी केलाय असा त्या शीर्षकाचा अर्थ आहे। क्षीरसागर सर म्हणाल्याप्रमाणे जेव्हा आता तुम्हाला परीक्षण करण्यासाठी पुस्तक दिलं जाणार आहे तेव्हा ते पुस्तक हातात पडल्याबरोबर त्याचं शीर्षक निहाळा, शीर्षकाला वाचा आणि त्या शीर्षकाचा अर्थ तुमच्या बुद्धिमत्तेला किंवा जेव्हा तुम्ही ते सगळं पुस्तक वाचाल तेव्हा निश्चितपणे त्याचा अर्थ तुम्हाला लक्षात घेता आला पाहिजे की याला आणि त्याच्या दोन्ही बाजू तुम्ही मांडू शकता की हे शीर्षक या आशयाला समर्पक दिलं गेलेलं आहे किंवा नाही, या दोन्ही पद्धतीनं। म्हणून मला असं म्हणायचं की पहिल्यांदा तुम्ही त्या शीर्षकाकडे लक्ष द्या, त्यानंतर त्याचा लेखक कोण आहे। एक गोष्ट लक्षात घ्या की लेखक जेव्हा लिहित असतो त्या लेखकाच्या लेखनाच्या कालावधीमध्ये, मी साहित्याचा विद्यार्थी आहे नाईक सर आणि साहित्यामध्ये कुठल्याही पुस्तकाचं समीक्षण आमच्याकडे कहाणीचं समीक्षण करायचं, एखाद्या कथेचं एखाद्या कादंबरीचं समीक्षण करायचं असेल तर 6 तत्व सांगितलेली आहे। मी शिकायला असल्यापासून ती तत्व एका सूत्रामध्ये पाठच करून टाकलेली आहे आणि ते लक्षात राहावं म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो की पोरांनो हे 6 सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला 20 पैकी 15 मार्क मिळतात। फार सोपे सूत्र आहेत आणि कधी कधी आपण असे सूत्र हे थोडेसे चित्रवाजा आपण मनाच्या ठिकाणी घेतले पाहिजे। आता हे सूत्र लक्षात ठेवण्यासाठी मी काय केलं, एक बहीण आपल्या भावाला म्हणते की कपास दे, कपास दे भाऊ, असं चित्र मी माझ्या डोळ्यासमोर उभं केलं आणि ते 6 तत्व त्याच्यामध्ये आले। कपास दे भाऊ, क म्हणजे कथान, पा म्हणजे पात्र, स म्हणजे संवाद, दे म्हणजे देशकाल वातावरण, भा म्हणजे भाषा शैली, उ म्हणजे उद्देश। कपास दे भाऊ। कोणत्याही पुस्तकाचं आमच्या साहित्यामध्ये समीक्षण करत असताना हे 6 तत्व अत्यंत महत्वाचे आहेत। आता त्या 6 तत्वांच्या मध्ये जर मी याला बसवत गेलो तर आपला खूप वेळ जाणार आहे, म्हणून मुलांना या सगळ्या खोलात जायचं कारण आहे की नाही मला माहित नाही, परंतु मला एवढंच सांगायचं की या पुस्तकाचं शीर्षक, त्याचे लेखक, या गोष्टी पहिल्यांदा तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत।
त्याचबरोबर मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचं की हे पुस्तक पुनःप्रकाशित केलेलं आहे, हेही महत्वाचं असतं, कारण प्रकाशकाचा एक दर्जा ठरलेला असतो. हे पुस्तक जर तुम्ही बघितलात तर सायन प्रकाशन पुणे येथून प्रकाशित झालेलं आहे. हे प्रकाशक देखील मुळात आपल्या मुखेडचेच आहेत, नितीन कोतापल्ले. तुम्हाला माहित असतील की नागनाथ कोतापल्ले यांचे चिरंजीव आहेत आणि नागनाथ कोतापल्ले सरांनी आपल्या मुलाला प्रकाशन संस्था टाकून दिलेली आहे पुण्याला. त्या प्रकाशन संस्थेचं नाव आहे सायन प्रकाशन आणि या सायन प्रकाशनाकडनं 2012 साली हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. म्हणजे जवळपास हे पुस्तक प्रकाशित होऊन एक तप म्हणजे 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत. याची देखील मला असं वाटतं की आपण दखल घेणं गरजेचं आहे. जेव्हा पुस्तक आपल्या हातामध्ये येतं तेव्हा या पुस्तकाच्या मधल्या पेजवरच ही सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होते की काय कधी प्रकाशित झालं, पुन्हा प्रकाशित केलेलं आहे. त्याचबरोबर पुस्तक हातात घेतल्याबरोबर तुम्ही या पुस्तकाचं मुखपृष्ठ देखील शीर्षकाबरोबर त्याच्यावर जो चित्र असेल तर तेही लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्ही जर या पुस्तकाकडे बघितलं तर मुखपृष्ठावर काय दिसते तुम्हाला? मला थोडाशी संशय आला आणि म्हणून मी लेखकालाच विचारलं की काय आहे, तर ते म्हणाले की चिखलामध्ये कमळ उगवलेलं आहे. चिखलामध्ये कमळ उगवलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं की समाजामध्ये अवगुणांचा चिखल मोठ्या प्रमाणावर, असत्याचा चिखल मोठ्या प्रमाणावर पसरलेला असतो. त्यामध्ये सद्गुण नावाचं कमळ आपण फुलवलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये यावर एक चांगली ओवी आलेली आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की चिखलामध्येच बेडूकही राहतो आणि चिखलामध्येच कमळही राहतं, पण किंमत कमळाला आहे, बेडकाला नाही आहे. तसे अवगुणही या समाज व्यवस्थेमध्ये आहेत आणि या समाज व्यवस्थेमध्ये सद्गुणही आहेत. सद्गुण म्हणजे कमळाच्या फुलासारखे आहेत आणि ते असे ठसठसीत सगळ्यांना प्रिय वाटणारे असतात आणि म्हणून सद्गुणांना आपण किंमत दिली पाहिजे. या मुखपृष्ठाच्या पाठीमागची ही भूमिका आहे असं त्यांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि हे मुखपृष्ठ राजा बडसल नावाच्या चित्रकारानं चित्रित केलेलं आहे. ISBN प्रकारचं हे पुस्तक आहे आणि याचं मूल्य देखील आपल्याला तिथं नोंदवायचंय. 150 रुपये, 150 रुपये मूल्य असलेली ही पुस्तिका आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. आता हे झालं मुखपृष्ठ. यानंतर पुस्तकाच्या पाठीमागची हे असतं त्याला आपण मलपृष्ठ असं म्हणतो. आणि या मलपृष्ठावरती कधी कधी पाठराखण केलेली असते. पाठराखण म्हणजे त्या लेखकानं या पुस्तकामध्ये कुठले विचार मांडलेले आहेत हे पाठराखण करणारा जो कोणी असतो त्यानं ते सगळं पुस्तक वाचलेलं असतं आणि त्याच्यातनं सारभूत त्याला जे काही जमलेलं असतं ते पाठराखण मध्ये तो व्यक्त करत असतो. या पुस्तकाची पाठराखण याच प्रकाशन संस्थेचे जे नितीन कोतापल्ले त्यांचे वडील आणि आपल्या मुखेड या शहरामध्ये ज्यांची मायभूमी मुखेड शहर राहिलेलं आहे, आता ते कालवश झालेले आहेत, ते कुलगुरू नागनाथ कोतापल्ले सरांनी या पुस्तकाची पाठराखण केलेली आहे. हेही मला या निमित्तानं आपल्याला इथं सांगायचं. हे पुस्तक सोनाली नवांगुळ आणि मुकुंद जोशी यांना त्यांनी अर्पण केलेलं आहे. या पुस्तकामध्ये एकूण 150 याचे 160 पृष्ठ आलेले आहेत. पृष्ठ संख्या या पुस्तकाची किती आहे तर 160 पृष्ठ या पुस्तकाच्या मध्ये आलेली आहेत. ही आपल्याला इथं नोंदवणं गरजेचं आहे. आता या पुस्तकाच्या संबंधानं जेव्हा तुम्ही सगळं पुस्तक वाचून घ्याल तेव्हा या पुस्तकामध्ये जमेच्या बाजी कोणत्या आहेत, या पुस्तकामध्ये आणखीन काय उणिवा राहिलेल्या आहेत, या दोन्हीही बाजू तुम्हाला तुमच्या बुद्धीला जितक्या झेपतील तितक्या पद्धतीनं तुम्हाला तिथं मांडता आल्या पाहिजेत. आता मला जर विचारलं की या पुस्तकाच्या बाबतीमध्ये नेमके यांनी काय मांडलं, या पुस्तकामध्ये एकूण 25 टॉपिक या पुस्तकामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. 25 प्रकरण, 25 चॅप्टर म्हणा त्याला, 25 विषय छोटे छोटे म्हणा. आणि या 25 विषयाच्या मधून त्यांना काही संदेश या पुस्तकाच्या माध्यमातून मनोज बोरगावकर यांना द्यायचा आहे. काय संदेश त्यांना द्यायचा आहे? त्यांना हा संदेश द्यायचा आहे की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपलं जीवन हे सुंदर झालं पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की आपलं जीवन हे सुंदर झालं पाहिजे, परंतु जीवन सुंदर कसं होईल? जीवनाला जर सुंदरता आणायची असेल तर काही मूल्य आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आणावे लागतील.
भोगाने जीवन सुंदर होणार आहे की त्यागाने जीवन सुंदर होणार आहे? लेखक म्हणतो की भोगानं जीवन सुंदर होत नाही, तर आपले सगळे शास्त्र सांगतात की त्यागानं जीवन सुंदर होतं. आणि हे त्याग मूल्यांच्या मधनं आपल्यामध्ये येतात आणि म्हणून त्या मूल्यांना जीवनामध्ये उतरविणं गरजेचं आहे. आणि ती मूल्य कोणती आहेत? तर ही 25 जवळपास सगळेचे सगळे विषय इथं घेतलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की हे वर्ष संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण देशभर संपन्न करतो आहोत, कारण संविधान या देशाला लागू होऊन आता 75 वर्ष होत आलेली आहेत. त्या निमित्तानं संविधानानं जे सांगितलेली मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, याशिवाय करुणा नावाचं मूल्य आहे, चारित्र्य निर्माण करणं, परोपकार, निस्वार्थीपणा, धीरोदात्तता, सृजनशीलता, निसर्ग सम्मुखता, अशी अनेक चॅप्टर्स, अनेक मूल्य घेऊन लेखकानं हे पुस्तक साकारलेलं आहे. कशासाठी ही मूल्य त्यांनी इथं घेतलेली आहेत? लेखकाला असं वाटतंय की आज समाज व्यवस्थेमध्ये या मूल्यांची पडझड व्हायला लागलेली आहे. आता मला कथाकथनाच्या बद्दलही सांगितलं गेलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की लेखकानं इथं एक 10वा चॅप्टर लिहिलेला आहे श्रमप्रतिष्ठेच्या संबंधाने. आणि त्यामधनं लेखक असं सांगतो की आता पहिल्यासारखं श्रमाला महत्त्व देणारी माणसं आज समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसत नाहीये. श्रमाचं महत्त्व कुठंतरी कमी होताना आपण पाहतो आहोत. आणि म्हणून या श्रमाच्या संबंधानं श्रमप्रतिष्ठा, श्रममूल्य जिवंत राहिलं पाहिजे, यासाठी फार सुंदर त्यांनी या पुस्तकातलं 10वा चॅप्टर लिहिलेलं आहे. आणि हे आपल्या लक्षामध्ये यावं म्हणून मला या पुस्तकाचं विशेषता ही वाटली की या पुस्तकामध्ये केंद्रे सर एक मूल्य समजून सांगण्यासाठी त्यांनी 3-3, 4-4 कथा सांगितलेल्या आहेत. आता मी थोडंसं कथा तुमच्या समोर ठेवतो. श्रमप्रतिष्ठा हे मूल्य आपल्या लक्षात यावं. श्रमावर जर आपण प्रेम केलं नाही, आईत खाऊ जर आपण बनायला लागलो तर कशी फजिती होते, याचं उदाहरण सांगत असताना त्यांनी एक कथा सांगितलेली आहे. आणि ही कथा आमच्या कल्याण सरांना आणि चव्हाण सरांना माहिती आहे. आमच्या हिंदीमध्ये भारतेंदू हरिश्चंद्र यांनी अंधेर नगरी नावाचे जे नाटक लिहिलंय त्याच्यावर आधारित ही मराठीमध्ये त्यांनी कथा केलेली आहे. कथा सगळ्यांना आवडतात म्हणून त्यांनी ती कथा इथं दिलेली आहे. ते म्हणतात की एक मूर्ख राजा होता आणि या मूर्खाचं राज्य होतं. आता राजाच मूर्ख होता. राजा मूर्ख असल्यामुळं तो जो काही निर्णय घेणार आहे ते मूर्खासारखेच निर्णय घेणारा होता. त्या राजानं आपल्या सगळ्या प्रजेला आवाहन केलं की आपलं राज्य हे इतर राज्यांच्या पेक्षा वेगळं असलं पाहिजे. इतर राज्यातली लोक दिवसा काम करतात, रात्रीच्या झोपतात, पण आपण असं करू, आपण रात्रीच्याला जागा राहत जाऊ आणि दिवसा झोपत जाऊ, कारण आपण इतरांच्या पेक्षा वेगळे आहोत. हे फरमान काढलं आणि त्या राज्यामधली सगळी लोक रात्रीच्या जागायची, व्यापारधंदा करायची आणि दिवसभर सतत झोपून राहायचे. एके दिवशी एक गुरु आणि त्याचे काही शिष्य फिरत फिरत त्या राज्यामध्ये आले. दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेमध्ये ते बघतात तर सगळ्यांचे व्यवहार ठप्प आहेत आणि सगळे निवांत झोपलेले आहेत. हे बघितल्याबरोबर गुरुनं त्या शिष्याला सांगितलं, अरे म्हणाले इथे विचित्र दिसते, दिवसात सगळे झोपलेले आहेत, मला काहीतरी संशय येतो इथं. तेवढ्यामध्ये शिष्य म्हणाला, नाही आणखीन बघूया. थोड्या वेळाच्या नंतर ते थांबले. संध्याकाळ झाली. तसं तसं एक एक दरवाजा उघडायला लागला आणि लोक कामाला लागल्याच्या नंतर या गुरु शिष्याला खूप भूक लागली होती आणि म्हणून गुरु शिष्याने ठरवलं काहीतरी आपण खाऊया. एका दुकानामध्ये ते गेले आणि दुकानामध्ये त्यांनी मिठाई विचारली. म्हणले कशी आहे? तर काजू बदामाने बनवलेली मिठाई 1 रुपयालाच होती. पलीकडे गेले, मुरमुरे कसे आहेत? तर मुरमुरे 1 रुपयालाच आहे. सोनही 1 रुपयालाच तोळा आणि लोखंडही 1 रुपयालाच तोळा. गुरुच्या मनामध्ये शंका आली की इथं काहीतरी चुकतंय, अशा राज्यामध्ये राहण्यात काही मतलब नाही आहे. त्यानं सांगितलं, शिष्यानो लवकरात लवकर इथून पळ काढला पाहिजे, कारण इथलं राज्य काही चांगलं आहे असं मला वाटत नाही. पण आईत खाऊ काही मंडळी असतात. त्यातला एक शिष्य म्हणला की जर रुपयामध्ये एवढं सगळं महाग वस्तू मिळत असतील तर मग
दुसरीकडे जाण्याची काय गरज आहे? काम न करता आपलं पोट भरत असेल तर मी काही येणार नाही. बाकीचे शिष्य आणि गुरु ते राज्य सोडून निघून गेले, पण हा जो श्रम प्रतिष्ठेला महत्व न देणारा शिष्य होता तो मात्र त्या राज्यामध्ये तसाच राहिला. पुढे काय झालं? पुढे असं झालं की काही दिवसाच्या नंतर हा खाऊन मस्त लट्ट बनत चाललाय शिष्य. काही दिवसाच्या नंतर एक चोर हे सगळे दुपारी झोपलेले बघून चोरानं दिवसा ढवळ्यात एक भिंत दुकानाची तोडली आणि दुकानात जाऊन चोरी केली. पुन्हा चोरा आणि चोरी केल्याच्या नंतर ते चोरीचं साहित्य घेऊन असा बाहेर पडायला निघालाय, तेवढ्यामध्ये ती भिंतच त्याच्या अंगावर कोसळली आणि चोर मेला. आता चोर मेल्याच्या नंतर चोरी करताना मेला, त्यामुळे त्याची दखल घेण्याचं काही कारण आहे का? परंतु चोराचा भाऊ राजाकडे गेला आणि म्हणाला की माझा अत्यंत प्रामाणिक भाऊ, आमचा आयुष्यभराचा चोरी करण्याचा धंदा, परंतु चोरी करताना ती भिंत पडली, माझा भाऊ वारला, माझ्या भावात मेल्याबद्दल त्याची नुकसान भरपाई मला मिळाली पाहिजे आणि ज्यानं ही कच्ची भिंत बांधली आहे त्यालाही शिक्षा झाली पाहिजे. तर राजा मूर्खच होता. तो म्हणाला चिंता करू नकोस, ज्यानं ही भिंत कच्ची बांधली होती त्याला शिक्षा करतो आणि त्याच्याकडनं दंड वसूल करून तुला देतो. ठरल्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की त्यानं त्या घरमालकाला बोलवलं. म्हणाले असं असं झालंय, तो चोर तिथं त्याच्या अंगावर भिंत पडून मेलाय आणि काहीही करून तू त्याची भरपाई करून देन, तू अशी भिंत का बांधलास? त्यावेळेला त्या मालकानं सांगितलं की याच्यात राजासाहेब चूक माझी नाही आहे, ती जी भिंत बांधणारा कारागीर होता त्या कारागिराची चूक आहे, माझी काय चूक आहे? तुम्हाला शिक्षाच करायची असेल तर त्या बांधकाम करणाऱ्या गौंड्याला कारागिराला करा, मी त्याच्यामध्ये दोषी नाही आहे. राजाला ही गोष्ट पटली आणि राजानं त्या कारागिराला बोलावलं आणि म्हणाले तू अशी कशी काय भिंत बांधलास कच्ची, ज्याच्यामुळं हा चोर त्याच्यात मेलेला आहे आणि तुला शिक्षा केली पाहिजे, नाही तर त्याची भरपाई करून दे. त्यावेळेला तो गौंडी म्हणाला की राजेसाहेब याच्यात माझा दोष काहीच नाहीये, माझा काय दोष आहे? मी जेव्हा ही भिंत बांधत होतो त्यावेळेला या भिंत बांधण्याकडे माझं लक्ष नव्हतं, माझं सगळं लक्ष बाहेर होतं. म्हणजे बाहेर कसं काय? एक म्हणले सुंदर स्त्री त्या रस्त्यानं सारखं जाणं येणं करत होती आणि तिच्या पैंजणांचा छनछन असा आवाज मला ऐकायला येत होता आणि माझं काही त्या भिंतीकडे लक्ष नव्हतं. नाईक सर वा म्हणतात. एक तर ती स्त्री सुंदर होती आणि तिच्या पायात छनछन वाजत होतं, त्याच्यामुळे त्यांना वावलं असं वाटलं, साहजिक आहे. आणि माझं सगळं तिकडे लक्ष असल्यामुळं भिंतीकडे माझं दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं मी दोषी नाहीये. आता तुम्हाला काय निर्णय घ्यायचा ते घ्या. त्यावेळेला राजाला पटलं. तर राजा कसा होता तुम्हाला सांगितलं. राजा म्हणाला ती कोण स्त्री होती? प्रधानांनो तिचा शोध काढा आणि तिला बोलवा. आणि मग त्या स्त्रीला पकडण्यात आलं. तिला ती सगळी कथा सांगितली की तुझ्यामुळे ही भिंत पडली वगैरे. तर ती स्त्री म्हणाली राजेसाहेब याच्यात माझा काय दोष आहे? म्हणजे अहो मी सोनाराकडे जात होते, मला दागिने घ्यायचे होते म्हणून. तर सोनार म्हणत होता आणखीन अर्ध्या तासाला ये, आणखीन एका तासाला ये, होतील तुझे दागिने, आणखीन 2 तासाला ये. आणि मग मला पुन्हा सोनाराकडे जाणं येणं करावं लागत होतं, त्यामुळे मी इथून जात येत होते. याच्यात दोष सोनाराचा आहे, माझा काय? राजाला ती गोष्ट पटली. म्हणाली सोनाराला बोल. आता ही कथा चिमणीच्या गोष्टी पण लेखकाला काय सांगायचंय आणि मला कथा एक सांगायची असल्यामुळे मी थोडंसं तुमच्याकडे हे लांबवतोय. मग म्हणाले की त्या याला बोलवा, सोनाराला बोलवा. सोनाराला बोलवलं गेलं आणि विचारलं बाबा तू या स्त्रीला इतक्या वेळेस तुझ्याकडे का बोलवलास, काय करू म्हणले राजेसाहेब? तिचं हातावर असा दागिना घेतला की तो श्रीमंत माणूस म्हणायचा. म्हणले नाही माझ्या घरामध्ये लग्न आहे, अगोदर ते बाजूला ठेव आणि माझे दागिने करून दे. आणि मला ते दागिने त्यांच्या करण्याच्यामुळं हिच्या दागिन्याकडे लक्ष देता आलं नाही आणि म्हणून हे झालंय. आणि याला खरा जबाबदार जर कोण असेल तर तो श्रीमंत माणूस आहे. म्हणाले बोलवा त्या श्रीमंत माणूस. आणि ज्याला बोलवलं गेलं तो कोण होता? तर ज्याचं घर पाडलं होतं तोच होता तो. त्याला विचारलं. म्हणाले तू असं कसं घर बांधलास? ते म्हणलं मी बांधाय नाही, माझ्या वडिलांनी बांधले, ते तर स्वर्गवासी झाले. तर म्हणाले काही असो, त्याची संपत्ती तर तू खातोयस की नाही, आता शिक्षा ही तुलाच होणार. आणि त्यानं सांगितलं की म्हणाले त्याला धरून आणा. त्या माणसाला धरून आणलं गेलं आणि त्या फाशी देणाऱ्याला सांगितलं. म्हणाले तू आता फाशीचा फंदा बनव आणि याला आपल्याला फाशी द्यायची.
आता फाशी बनवल्याने काय केलं की ते जो फाशीचा फंदा आहे तो जरा आकारानं मोठा बनवला. राजा मला टाकायच्या गळ्यात, टाकून बघतात तर फंदा मोठा आणि गळा छोटा. राजा मला आता असं नाही करता येत आपल्याला, विद्वानच होता राजा. असं करू म्हटले, या फंदामध्ये बसणार असं एखादं मुडकं वाढ अशी माझ्या डोक्यामध्ये बरोबर हा फास बसला पाहिजे. प्रधान म्हणजे काही हरकत नाही राजेसाहेब, तुमची आज्ञा आम्हाला कशी तक्रार नाही. आणि मग ते गेले शोधत, आणि शोधता शोधता हा शिष्य सापडला की जो आई तर खाण्यासाठी इथं राहिलेला होता आणि खाऊन खाऊन त्याचा गळा मोठा झालेला होता. त्या शिष्याला पकडलं, आणलं आणि त्याच्या गळ्यामध्ये तो आता फास टाकणार तेवढ्यामध्ये त्या शिष्यानं डोळे बंद केले आणि गुरुची आठवण केली. मला गुरुदेव त्यावेळेला तुमचं ऐकायला पाहिजे होतं मी, पण ऐकलं नाही. शेवटी तुम्ही गुरुच आहात, काही करा, मला या संकटातनं वाचवा. गुरु म्हणाले काही हरकत नाही, मी येतो थोडं थांब. आणि थोडा वेळ थांबवलं. गुरु आले आणि गुरुनी येऊन राजेसाहेबांची प्रशंसा केली. काय राजेसाहेब म्हणाले, खरंच न्याय असावा तर असा. राजा हरिश्चंद्रांना सुद्धा इतकं सत्यवादी वागतात. नाही, एवढे तुम्ही न्यायी राजे आहात. पण राजेसाहेब मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणाले काय, या जगामध्ये गुरु श्रेष्ठ आहे की शिष्य श्रेष्ठ आहे? राजा म्हणला साहजिकच आहे, गुरु श्रेष्ठ. मग म्हणाले मला एक वचन द्या तुम्ही. म्हणाले कोणतं? मी सांगितलेलं माझ्या म्हणण्यासारखं तुम्ही ऐका. राजा म्हणाला ऐकतो. अहो म्हणजे गुरु श्रेष्ठ आहे ना, तर माझं एवढंच म्हणणं आहे की या फंद्यामध्ये म्हणजे या फाशीच्या फंद्यामध्ये शिष्याला नको, मला फाशी द्या. मला फाशी द्या म्हटल्याबरोबर राजा आश्चर्यचकित झाला. म्हणाला गुरुदेव तुम्ही खरोखरच विद्वान दिसता, पण तुम्ही कसं काय फासावर जाताय? आता म्हणजे तुम्ही म्हणताय तर सांगतो. आजचा दिवस इतका शुभ आहे म्हटले की या फासावर आज जो कोणी जाईल तो पुढच्या जन्मात राजाच होणार आहे, आणि दुसऱ्यांदा जो फासावर जाईल तो प्रधान होणार आहे. म्हणून मला पहिल्यांदा फासावर चढवा. शिष्याला सांगूनच ठेवलो. तिकून शिष्य म्हणतो नाही नाही, मला पहिल्यांदा चढवा, मला राजा व्हायचंय. गुरु म्हणतो ना मला चढवा, मला राजा व्हायचंय. राजा म्हणला आजची फाशी रद्द, उद्या ठरवू. आजची फाशी रद्द, उद्या ठरवू. आणि संध्याकाळी राजा आणि प्रधानाने विचार केला. म्हणाले पुढच्या जन्मामध्ये जर फाशी आता घेतली तर राजा प्रधान होणार आहे, मग काय हरकत आहे आपण फाशी घ्यायला. आणि त्यांनी फरमान सोडलं फाशी देणाऱ्यांना. सांगून टाकलं की उद्या सकाळी 2 माणसं येतील ज्यांच्या चेहऱ्यावर काळे कपडे टाकलेले असतील. कुठलाच विचार करायचा नाही. काळ्या कपड्याचे 2 माणसं आले की दोघांनाही फाशी द्यायची, हरकत नाही. दुसऱ्या दिवशी दोन्हीही तोंडावर काळे कपडे टाकलेले आले आणि त्या फाशी देणाऱ्यांना दोघांनाही फाशी दिली. दोघेही फासावर गेले. आणि सकाळी त्यांचे कोले कुत्रे ते प्रेत खात होते. राज्यातल्या लोकांनी बघितलं, एक प्रेत राजाचं होतं आणि दुसरं प्रेत प्रधानाचं होतं. अरे म्हटले हे सांगणारा गुरु कुठं शोधा म्हटले. तोपर्यंत गुरु म्हटला होता आता थांबू नको इथं, आता इथं थांबलं तर आपलं काही खरं नाही. गुरु आणि शिष्य ते तिथून निघून गेलेले होते. आणि त्यानंतर लेखक लिहितो की तेव्हापासून त्या राज्यातल्या प्रधानाची आणि राजाची पोस्ट आणखीनही रिकामी आहे. कुणाला जर ती हवी असेल तर आपण तिला आखणी आणि त्यातनं त्यांनी. आणि तुम्हाला जर हे पुस्तक मी खरं म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडणारा लेखक हा आचार्य रजनीश आहे. MA ला मला माझे रणसुरे सरांनी रजनीशाचं पुस्तक दिलं होतं. माझ्याकडे सगळ्यात जास्त ग्रंथ रजनीशांचे आहेत. आणि हे पुस्तक जेव्हा मी वाचत होतो तेव्हा मला आचार्य रजनीशांची आठवण होत होती. कारण रजनीश एखादा मुद्दा पटवून देत असताना इतका चपकलपणे पटवून देतात आणि त्याच्यासाठी समर्पक कथा मांडतात. आता इथं दुसरा जे एका मूल्यांचं विश्लेषण करताना इतके सुंदर कथा सांगितलेली आहेत. सौदा अकलेचा नावाची कथा आहे. तुम्ही ऐकताना तुम्ही पोट धरून हसा. एवढ्या सुंदर. आता स्त्रियांच्या बद्दल त्यांनी एक सांगितलंय मुद्दा 50% शक्तीचा, स्त्री स्वातंत्र्याबद्दल. आणि त्यामध्ये त्यांनी मुल्ला नसरुद्दीन जे की तुम्हाला माहिती आहे रजनीशांच्या
सगळ्या साहित्यामध्ये मुल्ला नसरुद्दीन हे पात्र आलेलं आहे साहेब. तर या मुल्ला नसरुद्दीनचं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की आजही आपण स्त्रियांकडे कशा नजरेनं बघतो. तर मुल्ला नसरुद्दीनचा मुद्दा सांगताना त्यांनी सांगितलंय की मुल्ला नसरुद्दीन घराच्या समोर बसलाय आणि काम काय करतोय तर माश्या मारतोय दिशी. घराच्या समोर बसलाय काम काय करतोय आणि मग माश्या मारतोय. माश्या मारत असताना बायको घरामध्ये आहे. बायकोनं आवाज दिला, अहो काय करताय तुम्ही? म्हटलं माश्या मारतोय. म्हणजे किती मारल्या माश्या? तो म्हटला 8 मारल्या. आणि तुला हे सांगतो की त्यातल्या 3 माद्या मारल्या आणि 5 नर मारले. बायको परेशान झाली. म्हणजे तुम्हाला कसं कळालं की याच्यातल्या 3 माद्या होत्या आणि 5 नर होते? कसं कळलं तुम्हाला? अगं म्हणले तुला माहित नाही का? मी शोधलं. म्हणले कसं काय? ज्या 3 आरशावर बसलेल्या होत्या त्या माद्या होत्या आणि त्याच्या भोवती जे पाणी फिरत होते नर. म्हणजे आजही आपल्या स्त्रीला फक्त आरशाकडे बघणारी स्त्री या दृष्टीनं पाहतो. पण त्यांनी इतके काही सुंदर उदाहरणं या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. मंडन मिश्र आणि शंकराचार्यांचं जेव्हा वेदाच्या बद्दलच चर्चा चाललेली आहे तेव्हा शंकराचार्य या चर्चेमध्ये कोण हारतय कोण जिंकतय याचं परीक्षण करण्याची जबाबदारी कुणावर सोपवतात? मंडन मिश्रांच्या पत्नीवर सोपवतात. म्हणजे त्याला माहिती आहे की स्त्री फार विद्वान आहे. आणि मंडन मिश्रची पत्नी परीक्षण कसं करते? लेखक लिहितो काही करत नाही. मंडन मिश्रची पत्नी दोघांच्याही गळ्यात टवटवीत असे फुलांचे हार टाकते आणि परीक्षण करते. शंकराचार्य विचारतात की हे काय परीक्षण करण्याची पद्धत आहे? तेव्हा ती मंडन मिश्रची पत्नी सांगते सोपं उत्तर आहे. जर एखादा माणूस चर्चेमध्ये हरायला लागला तर हळूहळू त्याच्या गळ्यातली फुलं सुकताना दिसतील आणि जो जिंकायला लागला त्याची फुलं थोडी थोडी टवटवीत वाटतील कारण हृदयातले कंपन त्या फुलावरती परिणाम करतील. म्हणजे इतकं सुंदर पुस्तक आहे. मी तुम्हाला सांगितलं की याच्याहून जीव ओवाळून टाका. आता तुम्ही काय घेणार मला माहित नाही पण इतकं सुंदर पद्धतीनं त्यांनी स्त्रियांच्या बद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. श्रमप्रतिष्ठेचं तुम्हाला मी सांगितलं आणि बुद्धाचा जन्म होतो. फार सुंदर प्रकरण त्यांनी दिले की बुद्ध केव्हा जन्माला आले. करुणा तुम्हाला माहित नाही प्रज्ञाशील करुणा महात्मा गौतम बुद्धांनी सांगितलं. आपण नेहमी म्हणतो मला याची फार करुणा येते मला याची फार करुणा येते असं आपण म्हणतो. पण करुणा म्हणजे काय नेमकं? त्या करुणेची व्याख्या आणि आज समाज व्यवस्थेमध्ये ही करुणा राहिलेली आहे का याबद्दल फार सुंदर पद्धतीनं त्यांनी इथं मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी एका फकीराची गोष्ट सांगितलेली आहे. किती मिनिट झाली तेवढी सांगून थांबतो. 38 एवढी ऐकता ना? एवढी फकीराची गोष्ट सांगतो आणि थांबतो. करुणेबद्दल किती सुंदर आहे. तसे 25 विषय आहेत. एका विषयाचं विश्लेषण करताना त्यांनी जसे सिद्धांत मांडले तसे दृष्टांत मांडलेले आहेत. लोककथा घेतलेली आहे. अनेक प्रकारच्या कथा त्यांनी यामध्ये घेतलेली आहेत. दृष्टांत घेतलेले आहेत आणि एवढे सुंदर आहेत की आता बघा तुम्हाला बुद्धाचा करुणेबद्दलचं एक फार सुंदर त्यांनी कथा सांगितलेली. एक फकीर असतो आणि त्याची पत्नी दोघं जंगलामध्ये एका झोपडीमध्ये राहत असतात. दोघांमध्ये जंगलामध्ये राहत असताना एके दिवशी धो पाऊस बाहेर पडतोय आणि हे दोघच त्या झोपडीमध्ये उभे आहेत. तेवढ्यामध्ये कोणीतरी आवाज देतं की पाऊस मला लागतोय मला झोपडीमध्ये घ्या. पत्नी म्हणते नको नको आपल्याला दोघांनाच जागा पुरत नाही या झोपडीमध्ये तिसऱ्याला कशाला घ्यायचं. पण तो जो फकीर आहे तो करुणेवर प्रेम करणार आहे. तो म्हणतो नाही ग तिला त्यांना घेतलं पाहिजे. म्हणली ठीक आहे. त्याला मध्ये घेतलं जातं. घेतल्याच्या नंतर थोडा वेळ गेल्याच्या नंतर 2 तासानंतर आणखीन एक जण आवाज देतो की काही करा मला मध्ये घ्या. जो 2 तासापूर्वी आला होता तो म्हणतो अजिबात कोणालाच मध्ये घेऊ नका आपल्यालाच तिघाला उभा टाकता. आणि मग आपल्याला आठवण होते आपण बसमध्ये चढले. बसच्या खाली जेव्हा आपण पायरीच्या खाली असतो तेव्हा आपण काय म्हणतो कंडक्टर फक्त 2च घ्या की. एवढे 2 आले की थोडंसारखा की थोडंसारखा की कुठपर्यंत आपण चढेल. आणि आपण एकदा चढलो की आपण काय म्हणतो बस झाले की आता काय मारायचं का माणसं. ही आपली करुणा. ज्याला 2 तासापूर्वी मध्ये घेतलं होतं तो म्हणतो आता कोणालाच घ्यायचं नाही आणि त्याला मदत करणारी त्याची
पत्नी आहे फकीराची, पण फकीर म्हणतो असं नाही, आपण तिघं उभा टाकून रात्र काढू शकतो, झोपून काढू शकत होतो, आता असं करू, चौथा माणूस आला तर उभा टाकून काढू, काय फरक. आणि मग त्याही माणसाला घेतलं जातं. त्याच्यानंतर आणखीन एक जण येतो, म्हणतो पाऊस लागते मला मध्ये घ्या. म्हणतो तो कोण आहे, आता कथाच आहे, शेवटी लोककथा आहे. हे असतं गाढव. गाढव म्हणतं की मला फार पाऊस लागते, मला मध्ये घ्या. तेव्हा हे तिघं चौघही म्हणतात, म्हणजे फकीर सोडून तिघही म्हणतात घ्यायचं नाही. फकीर म्हणतो असं नाही, शेवटी हा मोका जीव आहे, त्याला आपण मध्ये घेतलं पाहिजे. आणि मग त्या गाढवाला देखील तुम्हाला माहिती आहे तिथं मध्ये घेतलं जातं. अशा प्रकारची करुणा त्या फकीराची सांगितलेली आहे. पण अलीकडे आपण करुणेमध्ये देखील जातीयता शोधायला लागलेलो आहोत. फकीर कोण्या जातीचा होता, कोण्या धर्माचा होता, कोण्या गावचा होता. तर त्याचं म्हणणं असं आहे की करुणा ही अशी असली पाहिजे. आणि त्यांनी गौतम बुद्धांचं एक उदाहरण दिलेलं आहे. बुद्धाला कोणीतरी विचारलं होतं की तुमच्यामध्ये बुद्ध म्हणून जन्म कधी झाला तुमचा. तर बुद्धांनी सांगितलेली एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. त्या गौतम बुद्धांना विचारलं होतं की बुद्ध म्हणून जन्माला येणार हे केव्हा निश्चित झालं तुमचं. तेव्हा बुद्ध म्हणाले की मागच्या जन्मी मी हत्ती होतो. बुद्ध काय म्हणाले, मागच्या जन्मी मी हत्ती होतो आणि असा जंगलात फिरत होतो. फिरता फिरता जंगलाला आग लागली आणि आग लागल्याच्या नंतर सगळे प्राणी त्या जंगलातनं पळायला लागले. मीही खूप पळालो जीव वाचवण्यासाठी, पण थकल्यामुळे एका ठिकाणी उभा राहिलो. गौतम बुद्धांनी सांगितलेली गोष्ट सांगतात. आणि एका ठिकाणी मी उभा टाकलो आणि ठरवलं की आता थोडी विश्रांती घेऊन पळावं, कारण आग जवळ येत होती. तेवढ्यामध्ये पळण्यासाठी मी असा पाय उचलायला गेलो. बघतो तर काय, माझ्या पायाच्या खाली एक इवलासा ससा येऊन बसलेला होता. मी विचार केला, आता जर पाय उचलला किंवा ठेवला तर हा इवलासा ससा मरेल, म्हणून मी तो काही पाय हलवला नाही. आग जवळ 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 येत गेली आणि मी जवळ खाक झालो. परंतु त्याच वेळेला माझ्या मनामध्ये त्या सशाला वाचवतानाची जी अवस्था होती, तोच माझा बुद्ध म्हणून जन्म होता. तर ही करुणा महात्मा गौतम बुद्धांच्याकडे कशी आली त्याबद्दल ते करुणेच्या संबंधानं सांगतात. उरलो उपकारापुरता नावाचं एक त्यांचं हे आहे. उपकार कसा करावा याबद्दल त्यांनी कथा सांगितलेली आहे. आज समाज व्यवस्थेमध्ये ही उपकाराची भावना राहिलेली आहे का, अशा पीड पराई जाणारे असे वेगवेगळ्या प्रकारचे विचार या पुस्तकाच्या मधनं त्यांनी मांडण्याचा खूपच प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि लेखकाची लेखनशैली किती श्रेष्ठ आहे हे नदिष्ट जेव्हा त्यांची पुढची रचना. आणि मी तर विनंती करेन प्राचार्य साहेबांना आणि पंडितराव लोहाळे मॅडम आहेत, कलिमठ सर आहेत त्यांचे, आणि माझे मित्र आहेत कोण बोरगावकरजी, आणि त्यांना खरोखरच एकदा आपण आपल्या महाविद्यालयात बोलवावं आणि त्यांना खरंच आपण ऐकावं. असा अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा लेखक आहे. आणि अशा लेखकाचं एक पुस्तक, खरं तर साहेब मी टाटा येन ह्या पुस्तकावर बोलणार होतो, बंद करा टाटा येन, कारण